हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 3, कर्मयोग. तर आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 8 पर्यंत पूर्ण केलं होतं. या अध्यायामध्ये आपली चर्चा चालू आहे अर्जुनाच्या या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नावरती की कर्मयोग श्रेष्ठ आहे की ज्ञान योग श्रेष्ठ आहे, हे डिस्कशन चालू आहे. आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल सगळ्यांना. आपण दुसऱ्या अध्यायापासून हे शिकत आलेलो आहोत, श्लोक नंबर 2.41 पासून आणि फर्दर पुढे. तर मग श्लोक नंबर 8 हा आपला लास्टचा श्लोक होता. आपण लास्ट टाइम हे केलेला. नियतम कुरु कर्म त्वाम कर्म जायो हि अकर्मणा शरीर यत्रापि तेन प्रसिद्धेत अकर्मणा. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म न करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह करू शकत नाही. राईट. आणि याच्या अगोदर मग आपण 5व्या श्लोकापासून चालू झालं होतं. नाही कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य अकर्मकृत कार्यतीहि अवश्य कर्म सर्व प्रकृती जैर गुणैर. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त झालेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून प्रवृत्त होता येत नाही. मग 7व्या श्लोकमध्ये भगवंताने सांगितलं होतं की इव्हन आपण फिजिकल भौतिक स्तरावर जरी गतिशील नसेल किंवा कार्यशील नसेल, परंतु मानसिक स्तरावरती आपण कार्यशील असतो. आपलं शरीर हलत नसेल पण मन आपलं हलत असतं, मन आपलं बोलत असतं. राईट. म्हणून आपण तथाकथित जर वैराग्य घेतला तर तो वैराग्य सक्सेसफुल होणार नाही. आणि खास करून या आधुनिक कळी काळामध्ये तर शक्यच नाहीये ते. आणि म्हणून प्रभुपाद मग तात्पर्यामध्ये आपल्याला समजवतात. श्लोक नंबर 8च्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, असे पुष्कळसे भोंदू योगी आहेत जे स्वतः उच्चकुलीन असल्याचे दर्शवितात. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठे मोठे व्यावसायिकही आहेत. अर्जुनाने मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती. याउलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. अर्जुना गृहस्थ होता आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्यांची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्राने कधीच मान्यता दिली नाहीये. राईट. आणि मग आपण डिस्कशन करत होतो की प्रत्येकाने आपापल्या आश्रमाच्या स्पेसिफिकेशन अनुसार कार्य करावं. म्हणून प्रभुपाद लिहितात 8व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये शेवटच्या 5 लाईनीमध्ये, भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्यापासून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. राईट. मग आपण डिस्कस केलं होतं. तुम्हाला जसं कधी प्रश्न पडला असेल असा, मग ब्रह्मचारी आश्रमची गरज काय आहे? गृहस्थ आश्रम मध्ये सगळ्यांनी राहायला पाहिजे, कारण कर्म करणे हे काय आहे? श्रेयस्कर आहे. राईट. आणि म्हणून जे ब्रह्मचारी किंवा संन्यास आश्रम मध्ये आहेत, स्पेसिफिकली इस्कॉन मध्ये, त्यांना प्रभुपादाने काय दिलेलं आहे? स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. ब्रह्मचारी मीन्स 24 hour सर्व्हिस, मोर सर्व्हिस. राईट. सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत सेवाच करत राहायचं. अदरवाइज यू कॅन्ट सस्टेन इन दॅट आश्रम. बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही बघाल, इट्स नॉट जस्ट गिव्हिंग सम डिस्कोर्सेस ऑर लेक्चर्स. ते असतं, इव्हेंच्युअली लोक करतात फक्त ते. पण जे लोक त्या फेज मध्ये गेले, तुम्ही त्यांची जर हिस्ट्री बघितली तर तुम्हाला दिसेल की ते लोक त्यांनी अगोदर किती फिजिकल मेहनतीने गेलेले आहेत. शुद्ध होऊन मग त्यांना वाटतं की ठीक आहे, आता एका ठिकाणी शांत बसून आपण अभ्यास करत राहू शकतो आणि खाली प्रवचन करू शकतो. आणि ते पण असं नाही की
इस्कॉन मध्ये कसं आहे की प्रवचन म्हणजे नुसतं प्रवचन नसतं ना. प्रवचन म्हणजे त्याला लोक हेच समजतात, अरे ये गुरु है, ये काउंसलर है. प्रवचन के बाद असली सेवा चालू होता है. मेरे लाइफ में ये प्रॉब्लम है, मेरे ये जीवन में ये प्रॉब्लम है, घर में पत्नी ये प्रॉब्लम कर रही है, पति ये प्रॉब्लम कर रहे हैं, बच्चे प्रॉब्लम कर रहे हैं, पडोसी, हे सगळं ट्रबल शूटिंग करावे लागतात सगळ्यांना बसून बसून. तुम्ही जर कधी काउन्सिलिंग केली असेल तुम्हाला कळेल, एक फॅमिलीला काउन्सिलिंग करण्याकरता किती मेहनत लागते. त्या कुटुंबाकडनं चॅन्टिंग करत घेऊन राहणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 राऊंड करून त्याच्याकडनं घेत राहणे आयुष्यभर म्हणजे किती कठीण काम आहे मला माहिती आहे. राईट. म्हणून मेहनत, कुठल्याही आश्रमामध्ये राहा तुम्ही, मेहनत करा, जबरदस्त मेहनत करा, कडक, मग आपलं शुद्धीकरण होणार. नुसतं नावाला बसून असं नाही आता मी वैरागी आहे, मी फक्त दिवसभर चॅन्टिंग करणार. इव्हेंच्युअली आपल्याला तेच करायचंय, पण नॉट प्रीमॅच्युअरली. पहिले आपल्या सगळ्या इंद्रियांना स्वच्छ करा, साफ करा. सो लाईक दॅट. मग आता शेवटला तुम्हाला दिसेल ह्या तात्पर्याच्या लास्टच्या लाईन मध्ये प्रभुपाद लिहितात, नियत कर्माद्वारे असे केले वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्यांच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधी प्रयत्न करू नये. राईट. याने काय केलं पाहिजे? Even if he is a brahmachari or a sannyasi, he has to work hard. Right? Because आपल्या सेन्सेसला एंगेजमेंट पाहिजे. राईट. माइंडला एंगेजमेंट पाहिजे. आणि ह्या क्षणाला जर आपलं माइंड फुल्ली एंगेज होऊ शकत नसेल तर सेन्सेसला एंगेज करा. राईट. दिवसभर कष्ट करून झाल्यावरती काय होतं की मन संध्याकाळी तुम्हाला थोडी बोलणार आहे की ये चाहिए वो चाहिए. घरी आल्यावरती काय होतं, धडाम बेडवरती, सोने दो भाई, थक गया, आधा जान चला गया. मग तुम्हाला स्वप्न बघायला कुठे वेळ आहे? जे स्वप्न ऑलरेडी बघितलं होतं त्याची परिणिती ही आहे की आता दुसरे स्वप्न येणे बंद झाले. राईट. एक स्वप्न बघितलं होतं अगोदर, एक मेरा प्यारा घर होगा, मेरी एक प्यारी पत्नी होगी, प्यारा पति होगा, बच्चे होंगे, हमारा वैकुंठ बनेगा. मैं ड्यूटी ऐसा विचार करता, मेरा वैकुंठ बनेगा जिसमें कुंठा नहीं होगा. पण आपण जोपर्यंत कुंठातनं जात नाही तोपर्यंत वैकुंठ बनू शकत नाही ना. कारण सध्या ती सिस्टीम आपली अशी आहे की याला कठोर परिश्रमातनं घेऊन गेल्याशिवाय शांती भेटणार नाही आपल्याला. राईट. म्हणून चांगलं आहे आले आमच्या हरिनामाले आले. तर म्हणून कठोर परिश्रम, कुठलाही आश्रम असेल ते, गृहस्थ आश्रम असेल किंवा ब्रह्मचर्य आश्रम असेल, कुठले आश्रम असेल, तर मग आपण आनंदामध्ये आपलं भक्तिमय जीवन जाईल आणि आपण मग नेक्स्ट लेवलला जाऊ. मग आता इथे होतं काय, मग 8 पर्यंत ही सिरीज आहे पहिली. श्लोक नंबर कि क्या तुम्हारे लिए श्रेष्ठ करे, संन्यास आश्रम, सॉरी या ज्ञान योग की सी. आता आपण इस्कॉन मध्ये आपण त्याला एक्झॅक्टली संन्यास म्हणत, म्हणजे मी ते कम्पेअर करत नाहीये इथे. इट्स नॉट अ कम्पॅरिझन ऑफ इस्कॉन ब्रह्मचारी आणि इस्कॉन ग्रस्त, हे कम्पॅरिझन चालू नाही सध्या. सध्या कम्पॅरिझन काय आहे, मला निवृत्त व्हायचं जगातनं, मला काय नको. ही अशी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती जी भगवंताच्या सेवेमध्ये ऍक्टिव्हली एंगेज आहे, मग ते गृहस्थ असेल किंवा ब्रह्मचारी असेल, कोणी असेल. राईट. हे 2 कम्पॅरिझन आहेत. मग हे सांगितल्यावरती आता मग श्लोक नंबर 9 पासून ते 16 पर्यंत नेक्स्ट सिरीज चालू होते, 9 to 16. मग आता एक्झॅक्टली नियत कर्म तरी आहेत काय, कारण ह्या श्लोकाच्या 8व्या मध्ये काय म्हटले, तू तुझे नियत कर्म कर. मग आता नियत कर्म क्या है और नियत कर्म कैसे करना है और क्यों करना है, नियत कर्म करने से क्या होता है, याचं क्लॅरिफिकेशन येईल तुम्हाला श्लोक नंबर 9 ते 16 मध्ये. राईट. ओके. वाचा, कल्पना चौधरी माताजी वाचा श्लोक नंबर 9, 3.9. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. आवाज येतोय? येतोय वाचा. यज्ञार्थ
तत्कर्मानो यंत्र लोकायम कर्म बंधना तदर्थ कर्म कोणतेय मुक्त संग समाचर. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणत्या तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंतानी डायरेक्ट स्टेटमेंट सांगून टाकलं की अरे अर्जुन, इस संसार में हमें कोई ना कोई कार्य करते रहना ही पड़ता है, बिना कार्य किए तो हम नहीं रह सकते. तो अभी डिसाइड ये करना है कि कर्म करना ही है, तो अभी कैसे करना है. आता तुम्हाला जेवण तर घ्यायचंच आहे ना, डिवोटी असेल किंवा नॉन डिवोटी असेल किंवा कोणी असेल, जेवणार ना तो. किंवा तुम्ही म्हणाल की अरे ऐसे कुछ तपस्वी है वो खाते नहीं कुछ भी, सांस तो लेते हैं. श्वास घेणे पण खाण्यासारखंच आहे ना. हवा तुम्ही घेताय, खाताय, हवा घेतात, हवा तुम्ही बेसिकली हवा तुम्ही घेताय म्हणजे यूज करताय हवेला, तुम्ही कन्झम्पशन करताय हवा. कितीतरी टन हवा यूज केली आतापर्यंत तुम्ही. मग कुठल्याही तुम्ही याच्यामध्ये जा, म्हणजे प्रोसेस मध्ये जा, व्यक्ती काही ना काहीतरी कन्झम्पशन करत असतो. मग आता करायचं आहे तर मग ते कसं करायचं कन्झम्पशन, राईट, कसं करायचं. म्हणून तिथे भगवंत म्हणतायत श्री विष्णू प्रत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ये कैसे होगा. अच्छा, हवा मैं ले रहा हूं तो हवा मैं भगवान के ले रहा हूं ऐसा समझ के लेने का तो क्या हो गया क्या. अभी मुझे प्रसाद लेना है, प्रसाद नहीं, अभी खाना खाना है. खाना खाना म्हणतात लोग बाहर, खाना खाना है तो खाना तो पड़ेगा. डिवोटी भी खाता है, नॉन डिवोटी भी खाता है, लेकिन कैसे उसको इस तरह से लिया जाए असं त्याला घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कर्म लागणार नाही. मग त्याची प्रोसिजर काय आहे की ते श्री विष्णूंच्या प्रीतीकरता आपण केलं पाहिजे. मग असं कर्म जे आहे भौतिक जगामध्ये काय होतं, बंधनास कारणीभूत ठरत नाही. म्हणून हे कोणते तदर्थ कर्म कोणते मुक्त संग समाचर. तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर. या प्रकारे स्वयंपाक करा, श्री विष्णूंच्या आनंद करता करा. तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर. या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनापासून मुक्त राहशील. राईट. मग आता तुम्हाला दिसेल की मागच्या सिरीज मध्ये आपण जे कारण बघितले त्यातलं अर्जुनाला भगवंताने काय सांगितलं की तू आपलं नियत कर्म कर बाबा, नुसतं वैरागी येऊ नकोस तथाकथित. कशा करता, जेणेकरून तू मिथ्याचारी बनणार नाहीस. बरोबर आहे, मागच्या सिरीज मध्ये आपण बघितलं श्लोकांच्या. त्यानंतर सोशल ऑर्डर पण मेंटेन करायचे ना आपल्याला. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हे सगळे क्लासेस आहेत. अचानक जर क्षत्रिय म्हटला मला संन्यासी बनायचं, थोडी चालेल. मग क्षत्रियांचं कर्तव्य कोण पुरा करेल. सोशल ऑर्डर मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर इव्हन आपल्या शरीराला पण मेंटेन करण्याकरता आपल्याला कार्य करावं लागेल. मागच्या 8व्या श्लोकामध्ये की अरे भाई, अगर तुमको भूख लगेगी, तुझे खाना है तो खाना पड़ेगा, तो खाने के लिए कुछ मांगना पड़ेगा या बनाना पड़ेगा, तो यू हैव टू वर्क. हे 3 कारण होती. मिथ्याचारी न बनण्याकरता तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. 3.6 मध्ये मिथ्याचारी न बनणे याच्याकरता, 3.7 मध्ये सोशल ऑर्डर मेंटेन करणे, 3.8 मध्ये आपल्या शरीराला मेंटेन करणे. 3 कारण आपण अगोदर बघितलेली आहेत की अर्जुनाने का आपलं कर्तव्य केलं पाहिजे. पहिलं काय, 3.6 मध्ये मिथ्याचारी बनू नये म्हणून. आणि मिथ्याचारी कसा म्हणेल अर्जुन. अर्जुनाला वाटेल की मी जंगलात जाईन, तपस्या करेल आणि मी काय एकदम हे होऊन जाईल, शांत होऊन जाईल. तसं नसणार. आपल्या मनामध्ये भरपूर इंद्रिय तृप्तीच्या इच्छा येतील, विचार असेल इंद्रिय तृप्तीचा, पण स्वतःला दाखवणार मी वैरागी आहे. मग असं कसं चालेल. सध्या तू त्या फील्ड करता रेडी नाही अर्जुन, तुला वेळ लागेल ग्रॅज्युअली. म्हणून 3.6 मध्ये मिथ्याचार नको व्हायला, 3.7 मध्ये सोशल ऑर्डर मेंटेन करेल, 3.8 मध्ये स्वतःच्या शरीराला मेंटेन करण्याकरता, आणि 3.9 मध्ये कर्मबंधन टाळण्याकरता. 3.9 मध्ये काय सांगितलंय की कर्माचे बंधन जे तुला लागणार आहेत ते टाळण्याकरता तुला काय केलं पाहिजे अर्जुन, आपले जे कर्म आहेत ते श्री विष्णूंच्या प्रीतीकरता केले पाहिजेत, नियत कर्म. सो ही 4 कारण झाली. राईट. दिस इज द 4th रिझन इथे दिलेलं आहे ते. हरे कृष्ण प्रभूजी 7 मध्ये काय सांगितलं. 3.7 मध्ये सोशल ऑर्डरला मेंटेन करणे. सोशल ऑर्डर म्हणजे आता अर्जुन क्षत्रिय आहे, म्हणजे सामाजिक व्यवस्था बनवून ठेवण्याकरता.
अचानक ब्राह्मण म्हटला कि नहीं मैं तो क्षत्रिय हो जाऊंगा, तो कैसे चलेगा? ब्राह्मण का भी अपना अपना रोल है ना समाज में, क्षत्रिय का अपना अपना रोल है, वैश्य का अपना अपना रोल है। वैश्य म्हटला कि मैं कल से खेती बंद कर देता हूँ, तो खेती कौन करेगा? अनाज कहाँ से आएगा? सब लोग बोलेंगे हम टीचर बन जाते हैं। तुम्ही टीचर आहात ना बरेच लोक इथे, टीचरला जेवण कोण देतं? थोडी शाळेमध्ये तुम्हाला फळ्यावरती चॉक लिहितात तर तिथनं दाणे पडतात का बाहेर? कोणतरी शेतामध्ये मजुरी करतं, शेत लावतं, तेव्हा तुम्हाला दाणे भेटतात, राईट? पण मग असं पण म्हणू शकत नाही ना शेतकरी की नुसतं शेत लावायचं. अरे मग त्यांना शिक्षण कोण देईल मुलांना? त्यांना कोण शिकवेल संस्कृती काय आहे, जीवन काय आहे? मग शिक्षण पण पाहिजे. शिक्षकांची गरज आहे, शेतकऱ्यांची गरज आहे. मग आता तुमची रक्षा कोण करणार? मग रक्षा करण्याकरता क्षत्रिय पाहिजे, आणि ह्या सगळ्यांना असिस्ट करण्याकरता शूद्र पाहिजेत. शूद्र म्हणजे वर्किंग क्लास. शूद्र म्हणून कोणी हे करून घ्यायचं नाही, अरे हमको शूद्र बोल रहे. बेसिकली वर्किंग क्लास, बिझनेस क्लास आणि इंटेलेक्च्युअल क्लास आणि पोलीस क्लास. पोलीस सगळ्यांची गरज आहे. पोलीस, डॉक्टर, तुम्हाला कळलं बेसिकली हे 4 वर्ण आपले आहेत समाजामध्ये, ते आपल्याला पाहिजे असतात, राईट? मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारे अर्जुना तू काय कर, यज्ञार्थात कर्मणो, तू काय कर? कृष्ण प्रभूजी 3.9 काय सांगितलं? कर्मबंधन टाळण्याकरता. आता तुला कर्म करायचंच आहे अर्जुन, हे तर फिक्स झालेलं आहे की कर्म करायचंच आपल्या सगळ्यांना, बरोबर आहे का नाही? हे सगळ्यांना कळलं का नाही, क्लिअर झालं का नाही आतापर्यंत की आपल्याला कर्म करायचंच आहे, विना कर्माशी आपण जगू शकत नाही. मग आता ते कर्म कसं करायचं हे आपण शिकतोय. 3 कारणं अगोदर दिली होती कर्म करण्याकरता अर्जुनाला, की मिथ्याचारी. प्रभूजी हा 3.8 पुन्हा एकदा मी रिपीट करतो. अर्जुनाला कर्म करण्याकरता 4 कारण आहेत. 3.6 मध्ये मिथ्याचारी नको व्हायला म्हणून अर्जुनाने कार्य केलं पाहिजे. 3.7 मध्ये त्याने सामाजिक व्यवस्था सांभाळून ठेवली पाहिजे, म्हणून सोशल ऑर्डर मेंटेन केली पाहिजे, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. 3.7 झालं. 3.8 मध्ये इव्हन स्वतःच्या शरीराला मेंटेन करण्याकरता पण आपल्याला कर्म करावं लागेल ना. बिना कर्म केले आपलं शरीर कसं मेंटेन करणार? आणि 3.9 मध्ये कर्माची बंधनं टाळण्याकरता, अवॉइड कर्मिक बॉन्डेज. का? आता मग तुम्ही म्हणाल की अरे समजा हे उत्तर आपण अगोदर ऑलरेडी बऱ्याचदा घेतलेलं आहे की इन ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्हिटी असते. मला कळलं का? इन ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे तुम्ही म्हणाल की मैं कुछ नहीं कर रहा हूं, बहुत कुछ कर रहे हो, क्योंकि मन में सोच रहे हो तुम. तो अभी मन को अगर सोचना ही है, राइट, दॅट यू कॅनॉट अवॉइड. तुम्ही ते टाळू शकत नाही, मनाला विचार करावाच लागणार आहे. मग भगवंत म्हणतात किंवा इथे प्रभुपाद म्हणतात की मग तुम्हाला चिंतन करायचंच आहे तर कशाचं चिंतन करा? भगवंताचं चिंतन करा, किंवा काहीतरी एखाद्या गोष्टीची, म्हणजे डायरेक्ट भगवंत जरी नसतील पण अध्यात्माशी काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी तुमचं कनेक्शन लागलं पाहिजे. समजा 24 तासामध्ये तुम्ही जर 24 तास भगवंताचा विचार करू शकत नसेल तरी ऍटलीस्ट 2 तास चॅन्टिंग करताना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे कळले का तुम्हाला लेवल्स? दिन में थोड़ा तो हमें भगवान का चिंतन करना पड़ेगा ताकि हम जो कार्य कर रहे हैं उससे हम कंटेमिनेट ना हो, उससे दूषित ना हो और शुद्ध बनते रहे हम. क्योंकि हम जो कार्य करते हैं थोड़ी हम 100% अच्छा करते हैं, पूरा साफ करते हैं. कुछ ना कुछ गलती है, उसमें मिस्टेक होते रहती है, गलत भी होता है, राइट? सो लाइक दॅट. अशी 4 कारणं त्याला दिली. अवॉइड कर्मिक बंधन. आणि म्हणून भगवंत म्हणतात सिंपली अनुवादामध्ये 3.9 मध्ये, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषाकरता करता कर अर्जुन. मागची 3 कारण तर आहेत, पण 4थं कारण काय आहे? श्री विष्णूंच्या कारणाकरता केलंस तर तुला बंधन लागणार नाही. श्री विष्णूंच्या प्रीतीकरता कर तू. या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. मग आता प्रश्न असा आहे की अभी एग्जैक्टली ये है क्या? भगवान की प्रीती के लिए कैसे करते? आता प्रभुपादाने दिलेला जो पहिला पॅराग्राफ आहे त्यात त्यांनी सांगितलं की यज्ञ म्हणजे काय असतं. प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये 3.9च्या पहिल्या पॅराग्राफ, केवळ शरीराच्या निर्वाहाकरता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की त्यामुळे तो हेतूही साध्य होतो. तुम्ही म्हणाले सगळं गणित चाललंय, आता काय नक्की हेतू कुठला आहे आणि काय आहे? हळूहळू तुम्हाला क्लिअर होईल. बेसिकली प्रभात काय म्हणतात की वर्णाश्रम पद्धत अशा प्रकारे त्यांनी
भगवंतानी रचून दिलेली आहे की प्रत्येकाला आपलं नियत कर्म करावं लागेल आणि ते नियत कर्म करताना तो शुद्ध पण बनत जाईल. आणि प्रभुपाद लिहितात, यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञ कर्म ही श्री विष्णूंच्या संतोषा प्रित्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञो वै विष्णू. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होते. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञ कर्मच आहे. श्री विष्णूने संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. वर्णाश्रम चारवता पुरुषाने परपुमान विष्णू आराध्यते. विष्णू पुराण 3:8. आता पुंबे द्विजय श्रेष्ठ वर्णाश्रम विवेकाश्रम. भागवत तुम्हाला हा श्लोक येईलच. संसिद्धी हरितोषणम. महाराज किती वेळा कोट करतात या श्लोकला. संसिद्धी हरितोषणम. सगळ्या कार्यांचं कर्तव्य काय आहे की हरी श्री विष्णू श्रीकृष्ण यांची संतुष्टी करणे. राईट. मग आता बघा हा गेम कसा आहे. पूर्ण गेम म्हणजे इन द सेन्स की रचना आणि स्ट्रक्चर कसं आहे. आता सर्वात पहिले यज्ञ म्हणजे काय समजून घ्या. यज्ञ म्हणजे आपल्या मनामध्ये 2 प्रकारच्या व्याख्या असतात. यज्ञ म्हणजे आपल्या सर्वांना काय वाटतं माहितीये का, यज्ञ म्हणजे कुठेतरी आता अग्निकुंड लावलेला आहे आणि अग्निकुंड लावल्यावरती अग्निकुंडामध्ये आहुती दिली जाते, धूर येतो, आग येते, यज्ञ यज्ञ झालं यज्ञ झालं. बरोबर ना. ही आहे यज्ञाची व्याख्या इन जनरल. बरोबर आहे. मग आता अशी जर यज्ञाची व्याख्या असेल तर अर्जुनाला आयुष्यभर भगवंत हे सांगतायत का अग्निकुंड लाव आणि यज्ञ करत बस. या व्याख्येप्रमाणे अर्जुनाला काय करावं लागेल. कारण भगवंत काय म्हटलेत, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनम. अरे अर्जुन, यज्ञ के अलावा जो कुछ भी करोगे वो बंधन का कारण रहेगा तुम्हारे जीवन के लिए. मग भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत का की यज्ञ कुंड लाव आणि तिथं आहुती देत बस, बाकी जे काय करशील ते तुझ्या बंधनाचं कारण म्हणेल, असं आहे का. नाही. सी म्हणून व्याख्या ज्या असतात त्या व्यवस्थित समजून घेणं जरुरी आहे. राईट. मग एक नॅरो मिनिंग किंवा नॅरोला मराठीमध्ये काय म्हणतात, संकीर्ण, विस्तारित नव्हे तर संकीर्ण. नॅरो डेफिनेशन काय आहे यज्ञाची. यज्ञकुंड. यज्ञकुंड हुआ, अग्नि आहुती हुआ. संक्षिप्त किंवा संकुचित. राईट. त्याला आपण म्हणतो नॅरो डेफिनेशन ऑफ यज्ञ. यज्ञ आहुती हो रहा है, यज्ञकुंड हो रहा है. पण ऍक्च्युअली यज्ञाची डेफिनेशन काय आहे. ईश्वरप्रेशन मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. ईश्वरप्रेशन मध्ये सांगितलेलं आहे, प्रभुपाद सांगतात, सॅक्रिफाईस मीन्स टू डिनाय द इंटरेस्ट ऑफ द सेन्सेस. आपल्या इंद्रियांना तुष्ट करण्याऐवजी भगवंतांच्या इंद्रियांना तुष्ट करणे याला यज्ञ म्हणतात ब्रॉडर सेन्स मध्ये. मग आता त्याच्यामध्ये सगळं काय आलं ना. नुसतं बसून आहुती देणे नव्हे तर तुमचं संपूर्ण जीवन मग यज्ञमय बनू शकतं. राईट. आता ते कसं बनवायचं ती कला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जे खाणार ते भगवंतांना भोग लावून खायचं. राईट. मग आता समजा आता तुम्हाला समजा इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी आपण जे खायचो ते कसं खायचो, डायरेक्ट बनवले की डायरेक्ट त्यातनं उचलून पातेला डायरेक्ट पातेला उचलून अरे पलटी मारो इधर. बरोबर आहे ना. मग आता कसं आहे, एक तर पहिले तुम्ही जे बनवता ते विचार करावा लागतो की स्वच्छ आहे का नाही व्यवस्थित. जे वर्ज्य आहे ते टाळून टाकायला लागतं. राईट. समजा आता कांदा लसूण आहे तुम्हाला टाळायला लागतं. नॉनव्हेज आहे तर टाळावं लागतं. मशरूम टाळावा लागतो. मशरूम खाल्ला असेल काही लोकांनी. राईट. तर आता तुम्ही ज्या क्षणाला ह्या गोष्टींना टाळता तेव्हाच काय झालं, आपण काय करतोय, आपल्या इंद्रियांच्या प्रीतीला न बघता भगवंतांच्या इंद्रियांना काय प्रीती देऊ शकते ते बघता. आणि भगवंताने काय सांगितलं की ते पत्रम पुष्पम फलम तोयम. मैं पत्र लेता हूँ, पुष्प लेता हूँ, मैं मांस मछली अंडा नहीं खाता हूँ, तो मुझे आप वो नहीं दे सकते. राईट. तिथेच मग कंट्रोल झाला ना आपल्या सेन्सेसला. एक तऱ्हेने आपण आपल्या सेन्सेसना काय करतोय, रेग्युलेट करतोय. राईट. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही बनवता घरी, कितीही जरी भूक लागली असेल तर तुम्हाला पहिले ऑफरिंग करावं लागतं ना. बिकॉज यू नो की हे ऑफर न करता खाल्लं तर ते काय आहे, पाप आहे. ते कसं पाप आहे पुढे येईलच. मग तुम्हाला वेट करावं लागते. बैठो अभी चुपचाप 10 मिनिट, भगवान को भूक लग रहा है. राईट. मग ह्याने काय झालं, यू आर डिनाइंग द इंटरेस्ट ऑफ युअर सेन्सेस. इन द सेन्स की तुम्हाला असं नाही की भेटणार नाही, पण तुम्ही त्याला काय करताय, वेट करताय. पहले भगवान को भोग लेने दो, फिर वो प्रसाद के रूप में आएगा तभी ले सकते हैं. इनडायरेक्टली देयर इज अ रेगुलेशन. राइट. दिस इज अ ब्रॉडर डेफिनेशन ऑफ यज्ञ. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का जे आपण डिस्कस करतोय ते.
यज्ञ म्हणजे काय, राईट. मग आता तुम्ही म्हणाल की अच्छा, यज्ञ कुंड में जो आहुति डालते हैं उसमें तो बहुत सारा घी जाता है, ग्रेन्स जाता है ना. काही काही लोक ज्यांना अक्कल नसते ज्यांना म्हणजे भौतिकवादी असतात, कितना पैसा बर्बाद करते हैं यार ये लोग. लिटर लिटर घी डाल दिया उसमें. उस घी से कितना पराठे बन सकते थे, कितना मैं खा सकता था वो घी, यू नो. मला म्हणतात जड भौतिकवादी वस्तू, जड भौतिकवादी लोक. त्यांना कळत नाही कि हम अपने जीवन में से 100% भगवान को नहीं दे सकते, लेकिन 10% तो दे सकते हैं, 5% दे सकते हैं, 3%, 2%, अरे 1% तो दो, राईट. मग ते कधी कधी विवाह यज्ञामध्ये भरपूर काय काय पॉम्पस सेरेमनी असते. त्या लोग क्या जरूरत है इतना करने का, सब इतना बड़ा बड़ा पार्टी ये वो, गरीबों को खिलाओ. तो याच्यामध्ये काय वाद विवाद नाही की गरीबों को नहीं खिलाना चाहिए. किंवा तुम्ही बघितलं असेल ते याच्यात दाखवलं होतं, एक जुनी एक मूवी आली होती पीके, ते शिवलिंग पे दूध क्यों डाल रहे हो, इतने सारे गरीब लोग हैं उनको दूध पिलाओ. मग आता ह्या लोकांना जर आपण बोललो तर मग ह्यांचं तोंड वाकडं होतं. जेव्हा मोठे मोठे कन्सर्ट होतात किंवा स्पोर्ट्सचे इव्हेंट होतात, तुम्हाला माहिती किती करोड रुपये खर्च होतात. एका स्पोर्ट इव्हेंटला लाखो करोड रुपये खर्च होतात. किंवा एखादा मिनिस्टर असतो ना, त्याची सिक्युरिटी माहिती किती खर्च असते, राईट. तेव्हा तुम्ही नाही म्हणत अरे क्यों इतना सिक्योरिटी पे खर्च कर रहे हो, पर्सन इंपॉर्टेंट है ना, तो उसको सिक्योरिटी देना जरूरी है. सिमिलरली अब उसको सिक्योरिटी क्यों देंगे, क्योंकि उसको सिक्योरिटी देंगे, सुरक्षित रहेगा, देश की सेवा करेगा और वो प्रसन्न रहेगा, हमको आशीर्वाद देगा. उसी प्रकार सबका मालिक तो भगवान है ना, उससे ऊपर भी मिनिस्टर से, उसको प्रसन्न करना हमारा सबसे पहला कर्तव्य है. वो प्रसन्न होंगे तो हमको बाकी सब देंगे. सो दिस इज हाऊ ही सिस्टम आहे. आता ह्या सिस्टमला समजण्याकरताच हे सगळे शास्त्र असतात. पण आपण शास्त्र वाचतच नाही, कसं कळणार. माझ्या लोकांना वाटतं की अरे इतना घी जा रहा है, इतना ग्रेन जा रहा है. अरे उतना घी और ग्रेन आप यज्ञ में आहुति दे रहे हैं, इसका मतलब वो आप उधर घी खा भी सकते हैं लेकिन खाएंगे नहीं, यज्ञ में आहुति देंगे. दैट टाइम यू आर डिनाइंग द इंटरेस्ट ऑफ योर सेंसेस. नहीं नहीं, वो मेरे लिए नहीं, वो यज्ञ के लिए, मेरे लिए अलग से मिलेगा सेपरेटली बाद में, यू नो, वो यज्ञ करने के लिए. आता सगळ्या देवतांची रेंज आहे, राईट. त्याच्यामध्ये अग्नी प्रमुख आहे. अग्नी काय आहे, भगवंतांचा मुख आहे. जेव्हा तुम्ही अग्नीला आहुती देता तेव्हा अग्नी काय करते, भगवंतांचं मुख माध्यम म्हणून त्याच्याद्वारे भगवंतांना ते भोग लागत असतात, राईट. हे सगळं सायंटिफिक सिस्टम आहे बनवलेली. देवानाम अवमो अग्नी, देवानाम परमो विष्णू, अवनो अग्नी तदंतर सर्व, हे सगळे श्लोक्स आहेत याच्यामध्ये. कारण भगवंतांना आपण असं डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही, मग हे सगळे माध्यम आहेत देवता, राईट. सो दिस इज वन एक्झाम्पल. आणि म्हणून ज्यांना हे माहित नसतं की यज्ञ म्हणजे काय आहे, ते लोग विचार करतात की यज्ञ मतलब जीवन में एक ही बार होता है. कौन सा है कि विवाह यज्ञ, राइट. और डायरेक्ट कलयुग में 2 ही संस्कार होते हैं, एक तो विवाह के टाइम में विवाह और बाद में मरने के टाइम में मृत्यू संस्कार, अंतिम संस्कार. काय काय लोक बर्थडे करतात, थोडंफार नामकरण करत असतील तर, पण त्याच्या व्यक्ती लोकांना माहित नसतं. बाकी बीच में क्या, बीच में मजा करो, अभी यज्ञ क्या जरूरत है, एक यज्ञ हो गया, अभी एंजॉय करते रहो. बट दे डोंट नो कि अभी हर क्षण क्षण पे क्या है, जीवन हमारा यज्ञ ही है. नहीं यज्ञ करोगे तो जसं सांगितलं 3.9 मध्ये तुम्हाला काय लागेल, कर्माचं बंधन लागत जाईल, राईट. आणि म्हणून आपण हे सगळे जे ऍक्टिव्हिटी करतो जीवनामध्ये, गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये पुन्हा येईल असते, यु नो. भगवंत अर्जुनाला पुन्हा सांगतील, हे पुन्हा म्हणजे त्याचं एम्फेसिस पुन्हा येईलच कि जो भी आप क्रिया करोगे वो क्या करो, मेरे प्रीति के लिए करो, राइट. म्हणजे आपली जी चेतना है ती कशी पाहिजे कि मैं जो भी कर रहा हूँ भगवान की प्रसन्नता के लिए कर रहा हूँ. तुम्ही म्हणाल की अच्छा हम लोग अभी ऑफिस जाते हैं तो ये कैसे भगवान की सेवा हो गई, सांगा मला कसं झालं भगवंताची सेवा ऑफिस मध्ये जाणे. बोला की आपल्याला अजून 1 तास काढायचा आहे एकत्र. ते काम प्रभूजी लक्ष्मी कमवू ती भगवंताच्या सेवेकरता लावू शकतो.
काय लावू शकतो? भगवंतांच्या सेवेत लावू शकतो आपण ती लक्ष्मीची कमवून आणण्यासाठी. सो धिस हॅज टू बी द कॉन्शियसनेस. ही अशी जेव्हा चेतना असते तेव्हा इव्हेंच्युअली धीरे 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 गोष्टी यज्ञमय बनायला चालू होतात. राइट. आता मैं एखादा भौतिकवादी व्यक्ती है तो कशाला काम करतो ऑफिस मध्ये? ताकि महीने के एंड में पगार मिलेगा तो मैं पैसा लेके बहुत सारा भोग करूंगा, पिकनिक स्पॉट में जाऊंगा, मांस मछली खाऊंगा और गलत गलत काम करूंगा. राइट. दैट इज हिज कॉन्शियसनेस. आणि आपली चेतना काय असते? ओके, अगर लक्ष्मी मिलेगा थोड़ा सेविंग करूंगा, कार्तिक यात्रा के लिए सेविंग करूंगा अभी से. कार्तिक यात्रा आएगा तो कार्तिक यात्रा जाएंगे. तर त्याचं दिवसभर आणि पूर्ण महिन्याभर ते आयुष्यभर चिंतन ते चालू असतं की कब यात्रा जाने को मिलेगा, वृंदावन कब जाऊंगा मैं. पैसे सेविंग करते रहो, सेविंग करते रहो. म्हणजे विचार करा, असे जे भक्त असतात ते पूर्ण वर्षभर यात्रा करत असतात. वाई? बिकॉज द मेडिटेशन इज ऑन दैट. यात्रा जाना है, महाराज को मिलना है, भक्तों से मिलना है, किंवा तुमच्या सेंटरची यात्रा असेल किंवा व्हॉट एव्हर. राईट. अशा चेतनेमध्ये त्यांचं आयुष्य कसं असतं? यज्ञमय बनलेलं असतं. यज्ञ म्हणजे काय? बेसिकली त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस हा ग्रीक शब्दात आलेला आहे सॅक्रा. सॅक्रा म्हणजे पवित्र बनवणे. राईट. मग आता एखादा आपलं कार्य पवित्र किंवा म्हणेल जेव्हा ते आपण भगवंतांच्या सेवेकरता समर्पित करतो तेव्हा ते पवित्र बनतं. दॅट्स द डेफिनेशन ऑफ सॅक्रिफाईस. यू नो. आणि म्हणून इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन जो भी करोगे यज्ञ करो, उसके अलावा कुछ भी करोगे तो बड़ा जोर से मार पडेगी. राईट. मग आता ह्याला जोडण्याकरता प्रभुपाद पुढे आणखी नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये म्हणतात, कुठे गेला? म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. ठीक आहे, कोणीतरी वाचा. आरती उडवणे माताजी वाचा 3.9 मधला दुसरा पॅराग्राफ. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोष प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते. कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना विष्णू संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भवित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे. परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली. मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता केले पाहिजे. असे आचरण मनुष्याने केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे त्याची यथावश्यक भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नती होते. केवळ अशा सेवेमुळे भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण. प्रभुपादांचा पर्पट एक स्टेप पुढे आहे. राईट. आता सध्या सेक्शन चालू आहे आपला कर्मयोग. कर्मयोग सेक्शन म्हणजे काय? कर्मापासून मुक्ती पाहिजे. पण प्रभुपाद म्हणतात की जस्ट कर्मापासून मुक्ती नाही पाहिजे. आपल्याला काय करायचंय? भगवंतांची दिव्य प्रेम पण उत्पन्न करायचंय. म्हणजे लास्टची लाईन बघा कशी दिलेली आहे प्रभुपादांनी. असे आचरण केवळ कर्मापासून मुक्त करत नाही आपल्याला, पण हळूहळू आपल्याला काय होतं? भगवंतांशी प्रेम उत्पन्न होतं. आणि जेव्हा भगवंतांशी प्रेम उत्पन्न होईल तेव्हा तुम्हाला कोणी जबरदस्ती सांगायची गरज नाही की 4 नियम पालन करा, 16 माळा करा. ऑटोमॅटिक तुम्ही कराल. राईट. नेक्स्ट लेवल. ओके. मग आता ह्या 9 मध्ये सांगितल्यानंतर आता 9व्या श्लोकाची फोड पुढच्या 5-6 श्लोकामध्ये केली जाईल की यज्ञ कैसे करते और ये सिस्टम कैसे बनाया हुआ है. श्लोक नंबर 3.10 प्रत्यक्षात निखिल पाटील माताजी शिरपूर वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. स यज्ञ प्रजा सृष्टा पुरा उवाच प्रजापती अनेन कस विष्णव विश्वघम एष व अस्तु इष्ट कामोजिंक. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीच्या श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की
तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. येस. मग आता इथे भगवंत काय सांगतायत कि यज्ञ का सिस्टम मैंने कैसे बनाया हुआ है, राइट. मग आता प्रॉब्लेम कसा आहे की यज्ञ जे आहे ते करण्याकरता सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की यज्ञ कोणाकरता करायचं असतं, राईट. मग आता कर्मयोगामध्ये जो व्यक्ती आहे सध्या या स्टेजला, त्याला माहित नाहीये कि वो किसके लिए कर्मयोग कर रहा है. भगवान विष्णू के लिए कर रहा है या देवताओं के लिए कर रहा है. म्हणून भगवान येते पहिले कारण भगवान डायरेक्टली सांगू शकत नाही ना की मेरे लिए करो करके. कोणी तयार नाहीये त्या लेवलला जायला, म्हणून ते काय म्हणतात पहिलं देवता, राईट. देवताओं के लिए करो. जसं आपण ते योगा लॅडर मध्ये स्टडी केलं होतं ना, पशुजीवन, त्याच्यावरती एक स्टेप आहे कर्मकांड, राईट. मग कर्मकांड मधनं हळूहळू इव्हेंच्युअली काय होतं, तो कर्मयोगामध्ये जातो. पण त्याच्या अगोदर कर्म, म्हणजे ही बघा इथे कसं आहे, एक स्टेप बॅकवर्ड येतात भगवंत, एक स्टेप काय झाले मागं आले. कर्मकांड आता लेवलवरती सांगतायत की यज्ञ कैसे होते, आणि मग इव्हेंच्युअली पुन्हा मग एक स्टेप वर जातील कर्मयोगा लेवलवरती की मेरी डायरेक्टली पूजा कैसे करोगे. मग त्याने सांगितलं की हे जो सिस्टीम आहे, सृष्टीच्या प्रारंभी काय केलेलं आहे, मी ही सिस्टम बनवलेली आहे. सगळे देवता मी बनवले आणि त्या देवतांना वेगवेगळे मी डिपार्टमेंट दिले. कुणाला पाऊस दिला, कुणाला वारा दिला, कुणाला हवा दिली, आणि ह्या सगळ्यांना इन्चार्ज बनवलं, युनिव्हर्सल अफेअरचं मॅनेजर बनवलं. आणि जी काही सामान्य जनता आहे या सृष्टीमध्ये, त्या सगळ्यांना वैदिक शास्त्रांमध्ये काय दिलं, मी प्रिस्क्रिप्शन दिले की ये देवता का पूजा करोगे तो ये मिलेगा, ये देवता का पूजा करोगे ये मिलेगा, इसके पूजा करोगे ये मिलेगा. सब मैंने लिख के दे दिया और लोगों को कहा कि अपने अपने सिस्टम, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य वर्णाश्रम सिस्टम के अनुसार अपने अपने कर्म करते हुए, इन देवताओं की पूजा करते हुए अपनी जरूरत की चीजें प्राप्त कर लो, राइट. सो इन वन सेन्स हे कसं आहे, इट्स अ सिस्टम ऑफ युनिव्हर्सल कोऑपरेशन, कॉस्मिक कोऑपरेशन. देवता आणि मनुष्य यांच्यामध्ये काय आहे, सहयोगाची भावना. आज देवता आणि मनुष्यामध्ये काय आहे, सहयोग नाहीये. म्हणून तुम्हाला दिसेल की किती भरपूर प्राकृतिक आपदा येत असतात, राईट. का? कारण कॉपरेशन नाही दोघांमध्ये. बेसिकली त्यांना कॉपरेट करायची गरज नाही, आपल्याला कॉपरेट करायची गरज आहे. आपण कॉपरेशन देत नाही म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला दंड भेटतं. आता हे भगवंतांनी बनवलेली सिस्टम आहे. आप ये नहीं बोल सकते कि मैं देवता को क्यों आदर करूं, वो मेरा आदर करना चाहिए. मैं इतना कष्ट करता हूँ, खेती करता हूँ, लेकिन तुम कष्ट करोगे, खेती करोगे, बिना बारिश के तुम्हारा कुछ काम हो सकता है क्या? आप डिपेंडेंट हो उनके ऊपर, राइट. सो तुम्ही जर इनफॅक्ट 1997 फार जुनं स्टॅटिस्टिक आहे. 1997चा नेचर मॅगझिन, नेचर नावाचे एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिन मध्ये आर्टिकल आलेलं होतं. काय आर्टिकल आलेलं होतं, नेचर्स बिल टू ह्युमॅनिटी. म्हणजे जर निसर्गाने ठरवलं की आता मला मनुष्य समाजाला बिल लावायचं आहे, ते किती बिल लागेल बघा. समजा फॉर एक्झाम्पल फूड, वॉटर, एअर, ऑइल एटसेट्रा, याचं जर तुम्ही पूर्ण वर्षाचं जर बिल बघितलं फक्त या 3 आयटमचं, अन्न, पाणी आणि वारा आणि ऑइल, समजा 16 ट्रिलियन 54 बिलियन US$ पर एनम. हे सगळे डॉलरमध्ये फिगर्स आहेत. किती? 16 ट्रिलियन 54 बिलियन. एवढं तुम्हाला बिल लागेल जर तुम्ही हवा कॅल्क्युलेट केली, किती घेताय तुम्ही, किती पाऊस घेताय तुम्ही कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर अजून स्टॅटिस्टिक्स दिलेली आहे. जर आता सूर्य आहे ना, आता तुम्ही विचार करा, तुमच्या घरी एक छोटीशी ट्यूबलाइट किंवा बल्ब आहे, त्यातनं किती प्रकाश पडतो. आपल्या घराला होईल पुष्कळ तेवढा, बरोबर. आणि त्याचं आपल्याला बिल भरावं लागतं ना गव्हर्नमेंटला. मग सूर्य जो आहे त्याच्यातनं निघणारा प्रकाश संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो. त्याच्यातनं किती बिल येत असेल ते त्यांनी एक कॅल्क्युलेशन केलं नेचर मॅगझिनने, आणि ते पण अमेरिकेतल्या फक्त एका स्टेट करता, अक्लोमा. प्रत्येक दिवसाला किती? $60 बिलियन पर डे. $60 बिलियन एवढं बिल पडेल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर सूर्यापासून निघणाऱ्या एनर्जी करता, फक्त अक्लोमा स्टेट करता. अशा प्रकारे हे जर तुम्ही बजेट बघितलं, हे बजेट कुठल्याही कंट्रीच्या बजेट लावून फाडून फाडून बाहेर पडेल. एवढा आपण फुकटामध्ये घेतोय निसर्गाकडनं. मग आता आपल्याला काहीतरी इज्जत ठेवायला लागेल ना स्वतःची. समजा आपल्या घरी आपण मुलं असतील, से फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही त्यांना
लहानाचं मोठं केलेलं आहे. आता समजा तुम्ही विचार करत असेल, अरे कब बड़ा होगा और ये कमाई करेगा, मैं ऑफिस में जा जाके थक गया हूँ, पैसा कमा के थक गया हूँ, ये मेरा लड़का कब बड़ा होगा. पण मुलगा समजा मोठा झाला, 20 वर्षाचा घोडा झाला, ठीक आहे, 21 झाला, 22 झाला, 25 झाला, तुम्ही विचार कराल की अरे अभी कमाई करेगा. आणि तो मुलगा काय करतोय, त्याला काय करणार, माँ बाप कमा रहे, कमा रहे, हम तो एंजॉय करते रहेंगे. अच्छा मैं फेल हो गया, मेरे ग्रेजुएशन के, चलेगा कोई बात नहीं, अगले साल पास हो जाऊंगा. ऐसे करते करते टाइम निकाल रहा है. मी त्याला काय म्हणतात की थोडी तरी आपल्याला, त्याला काय म्हणतात, इज्जत आपली ठेवली पाहिजे. कि मैं फोकट का खा रहा हूं, फ्री का खा रहा हूं, इतने दिन से वो लोग कमा के दे रहे हैं और मैं कुछ भी नहीं कर रहा हूं. आता समजा तुम्ही काम पण करत नसेल काही, पण ऍटलीस्ट घरामध्ये भांडण तर करणार नाही, किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी जाऊन भांडण करून काही भांडण तर घरात घेऊन येणार नाही. फोकट में तो खा ही रहा है, लेकिन इतना दिमाग को टेंशन है, बाजू वाले के साथ झगड़ा करता है, घर वालों के पास जाकर क्रिमिनल बन गया है. म्हणजे तू किती म्हणजे कीड़े से लाई ओढला ना, ते म्हणतील नाही चाहिए ऐसा पुत्र नहीं होगा तो अच्छा होगा हमारे लिए. तुम्हाला हे कंपॅरिझन कळतंय का? सेम कंपॅरिझन वरती होतं. तर ऑफकोर्स देवतांना आपल्या कष्टाची कामाची गरज नाहीये, पण ते काय विचार करतात, फुकट में खा रहे, कुछ तो ग्रॅटिट्यूड हो, एक बार नमस्कार तो करो. आता देवता काय असतात, ते स्वतः करता नमस्कार मागत नाहीत. देवता भगवंतांच्या बिहाफ वरती नमस्कार मागत असतात की हम भगवान से शक्ति लेके आपको कुछ दे रहे, आप जो प्रणाम करेंगे वो प्रणाम हम आपसे लेकर भगवान को पास कर रहे हैं. मला कळलं का? मग जे लोक अशा प्रकारे पालन करत नाहीत त्यांना दंड पडतं. राईट. आता हे बिल आहे. आता तुम्हाला माहिती असेल, कधी कधी आजपासून फार वर्षापूर्वी, त्यावेळेला माहित नाही मला कुठली सरकार होती महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तेव्हा ऍक्च्युली काय होतं की आर्टिफिशियल रेन पण निघतात, माहिती तुम्हाला, आर्टिफिशियल रेन्स, कृत्रिम पाऊस, थोडासा मिलीमीटर सेंटीमीटर कृत्रिम पाऊस पडण्याकरता करोड रुपये वाटोळे लावलेले आहेत. तुम्हाला जर बघत असेल तर चैतन्य चिन्ह एक सुंदर आर्टिकल लिहिलं होतं, आर्टिफिशियल रेन्स, इमॅजिनरी ग्रेन्स, रिअल पेन्स. कृत्रिम पाऊस आणि काल्पनिक अन्न आणि खरं खरं दुःख, म्हणजे मराठीत अनुवाद केलं तर. आता काय होतं की अमेरिकेमध्ये हे लोक उद्योगधंदे त्यांना काय जास्त, म्हणजे जर फ्रीडम असेल तर हे लोक असेच रिसर्च करत बसतात की पाऊस पडायचा, कृत्रिम पाऊस पडायचा. आणि कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न केला. जे ढग असतात ना, त्या ढगांमध्ये काहीतरी केमिकल इंजेक्ट करायचं आणि ते केमिकल इंजेक्ट केलं की त्यातनं पाऊस पडतो. मग असं एकदा काय झालं की जे ढग असतात ते ढग 2 राज्यांच्या मध्येच उभे होते आणि त्यांनी हे केलं, केमिकल इंजेक्ट केलं आणि वाऱ्याने ढग दुसऱ्या स्टेटमध्ये गेले, ह्या स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये, आणि पाऊस तिकडे पडला. ज्या राज्यामध्ये पडायला पाहिजे तिथे पडला नाही. ते म्हटले अरे वो हमारा था, अब क्या करेंगे हम लोग, वो हवा से उड़ के उधर चला गया. आणि मग हे सगळं आटापिटा कशा करता, काही सेंटीमीटर पावसा करता करोड रुपये खर्च करून, आणि त्यानंतर एवढं केल्यावर सुद्धा तो पाऊस नक्की पाहिजे तिथे पडेल की नाही पण गॅरंटी नाही. समजा ते ढग त्यांनी केलं, इंजेक्ट केलं केमिकल, आणि ते ढग समुद्रावर जाऊन पाऊस पडला तर काय करणार? जिथे जमिनीवर पाहिजे तिथे पाऊस पडलाच नाही. हे सगळे उद्योगधंदे करून हे लोक थकले होते आणि यांची रिजेक्टेड टेक्नॉलॉजी होती, त्या टेक्नॉलॉजीने आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या टायमाला घेतले, बरेच वर्ष झाली आजपासून. आणि त्यांनी इथे प्रयत्न केला की हम ऐसा बारिश निकालेंगे, आणि कोट्यवधी पैसे उगाच फालतू मध्ये खर्च केले दाखवायला की अमेरिकन टेक्नॉलॉजी लेके हम अमेरिकन टेक्नॉलॉजी यूज कर रहे. याचा परिणाम काय होता, जे ऑलरेडी त्रस्त लोक आहेत, ज्यांच्या ऑलरेडी टॅक्स तुम्ही खर्च करून पैसे काढून घेता, ते बिचारे अजून त्रस्त झाले. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण निसर्गाला अशा प्रकारे मॅन्युप्युलेट करू शकत नाही. राईट. कारण निसर्ग काय आहे, निसर्ग एक त्याला काय म्हणतात, निर्जीव व्यक्ती नाहीये, निसर्ग सजीव आहे. निसर्गामध्ये निसर्गाला चालवणारी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला आपण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण या निसर्गाला, म्हणजे निसर्गाशी
चांगल्या प्रकारे तारतम्य करून राहू शकत नाही, राईट. आणि मग आपले असे तथाकथित जे पॉलिटिशियन लोक असतात त्या टायमाला होते या लोकांनी कोट्यवधी पैसे खर्च करून लोकांचा हरिबल करून टाकला. कंट्रीचं बजेट केवढं असतं, थोडंसं असतं. त्या बजेटला कसं इस्तेमाल करायचं हे पण त्यांना कळत नाही. याला त्या लोकांनी नाव दिलं होतं कटिंग एज टेक्नॉलॉजी. कटिंग एज तुम्ही म्हणता ना, कटिंग एज टेक्नॉलॉजी. काय लोक म्हटले कटिंग एज नाही, बजट कटिंग टेक्नॉलॉजी है. बजट को काट कुट के फेकने बजट का हरिबोल कर दिया ये लोगों ने. बरं झालं अशी म्हणजे गव्हर्नमेंट अजून आता नाहीये परत, म्हणजे अजून तरी नाही आलेली. पण आपण एवढे मूर्ख आहोत की आपण अशाच लोकांना निवडून आणतो परत. अच्छा और हमारा पैसा ले लो और टेक्नॉलॉजी लेके आओ. ऍक्च्युली आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन आहे, ऋग्वेदामध्ये हे वर्णन आहे. काही असं ते मंत्र आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा यज्ञ कुंड तुम्ही बनवता, समजा पाऊस तुम्हाला पाडायचा, तुम्ही यज्ञ करता, त्यातनं जो धूर निघतो ना, म्हणजे विशिष्ट प्रकारचे काही पदार्थ यज्ञामध्ये जाळल्यावरती तो धूर जेव्हा त्या ढगात जाऊन मिक्स होतो तेव्हा पण पाऊस पडतो. सेम टेक्नॉलॉजी आहे काइंड ऑफ. पण या लोकांना माहित नाही की वो कैसे करना है ऍक्टिव्हेट, राईट. आणि म्हणून विज्ञान जे असतं ते काय करतं, आपल्याला सांगू शकतं मेकॅनिझम. पाऊस कसा पडतो, पाऊस कसा पडतो, अच्छा पाऊस सूर्याच्या उष्णतेने पाणी जेव्हा बाष्पीभवन होतं तेव्हा ते समुद्रातनं उडून आकाशात तिथं ढगामध्ये जमा होतो आणि पाऊस पडतो, हे सांगू शकतात. पण नेमकं ते मान्सून मध्येच का होतं हे कोणी सांगू शकत नाही. सांगू शकतं का पाऊस पावसामध्येच का पडतो, आणि एवढ्याच क्वांटिटीमध्ये का पडतो, राईट. म्हणून विज्ञान काय करू शकतं, आपल्याला सांगू शकतं की ये कैसे होता है, लेकिन ये क्यों होता है ये नहीं बता सकता विज्ञान. ये क्यों होता है ये समझने के लिए हमें वैदिक स्क्रिप्चर चाहिए, शास्त्र चाहिए. शास्त्र आपल्याला सांगतात, राईट. अँड दॅट्स वाय आपल्याला कळलं पाहिजे ह्या तात्पर्याद्वारे इथे की निसर्गाचे जे अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंट नुसार जर आपण जगलो तर आपल्याला कधी प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून त्या दिवशी मी प्रभुपादांचं लेक्चर ऐकत होतो. प्रभुपाद म्हणत होते की फूड प्रॉब्लेम इज नॉट फॉर ॲनिमल किंगडम. कधी तुम्ही ऐकलंय का हत्तीने आत्महत्या केली खायला प्यायला भेटलं नाही म्हणून, ऐकलं? मुंगी उपासमाराने मेली, किंवा कुत्र्याला डायबिटीज झाला किंवा मांजरीला आहे ना ओबेसिटी झाली, एकदम जाडी झाली ती. आता काही लोक घरामध्ये ठेवतात, खायला घालतात, ते वेगळी गोष्ट, त्यामुळे ओबेसिटी होते, ते आपल्या हस्तक्षेपामुळे. पण नॅचरली जे लोक जगतात निसर्गामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम नाही, ते आपल्या जगत असतात. त्यांची सगळी अरेंजमेंट निसर्गामध्ये आहे. आहार निद्रा भयमिथून सगळ्या व्यवस्था केलेल्या असतात. प्रॉब्लेम मनुष्यालाच आहे, आपल्यालाच खाण्याचा प्रॉब्लेम होतो. कधी तुम्ही बघितलंय का जंगलामध्ये भिकारी कुत्रा येतो भीक मागायला आला, किंवा तो पक्षी भीक मागतोय. आपल्या समाजामध्ये भिकारी तुम्हाला दिसतील भिक्षा मागणारे, राईट. वाय? बिकॉज दिस इज अवर आर्टिफिशियली आपण क्रिएट केलं त्याला. म्हणून निसर्ग हे काय आहे, कॉन्शियस आहे. ह्या सगळ्या तात्पर्यातून किंवा प्रभुपादांच्या ह्या याच्यातनं आपल्याला कळलं पाहिजे की निसर्ग कसा आहे, कॉन्शियस आहे. तो हे नाहीये, त्याला काय म्हणतात, निर्जीव नाहीये, सजीव आहे. म्हणून बघा प्रभुपाद कसं लिहितात या तात्पर्याच्या सुरुवातीलाच, प्रजापतीने म्हणजे श्री विष्णूने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवानं सर्वगुही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधी आहे. ज्या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रक्रियेद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्या असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे, राईट. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदेश सर्वेर अहमेव वेद्य. वैदिक तत्व हे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधांचे ज्ञान देण्यासाठी आहेत. आणि म्हणून भगवान सांगतात, त्याने पुढे दिलेले कोटेशन खाली, सेकंड लाईन तुम्ही जर गेलात तर, भगवान श्री विष्णू हे प्रजापती आहेत. ते सर्व प्राणी मित्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. त्यांच्या तुष्टीसाठी यज्ञ कसे करावे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, राईट. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आपण तुम्ही शाळेमध्ये शिकवत असालच, आणि काही लोक बरेच जे इन्व्हायरमेंटल मुवमेंट चालवतात ना, इन्वायरमेंट को बचाना है, इन्वायरमेंट अच्छा है, इन्वायरमेंट बचाना है, लेकिन जानो कैसे बचाना है. इन्वायरमेंट को कौन चलाता ये जानो पहले. खाली आपके ये कैंपेन चलाने से नहीं होगा. एक तरह से आप इन्वायरमेंट कैंपेन चलाते हैं, दूसरे साइड में स्लॉटर हाउस चलाते, कत्तल खाने चलावता तुम्ही, बरोबर आहे. कसं चालणार मग, बॅलन्स कसं होणार. तुम्ही अब्यूज करता लोकांचा, एवढे वॉर होतात,
हे सगळं कोण बघणार लोक? कितीतरी जंगलं नुसते फुटबॉलचे ग्राउंड बनवण्याकरता तोडले गेलेत. वेस्ट मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर कितीतरी एकर. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या दृष्टीने बघावं लागणार ना. म्हणून इथे सांगितलेलं आहे व्यवस्थित की नेचर जे आहे, प्रकृती जी आहे ती आहे कॉन्शियस आहे. जसं फॉर एक्झाम्पल कुठलीही गोष्ट त्याला एक नियंत्रक असतो. जसं समजा गाडी आहे. आता समजा एखादी गाडी चालू झाली आणि गाडी चालत असेल, तुम्ही काय म्हणता, अरे गाडी चल रही और चल रही, लेकिन गाडी क्यों चली? वो गाडी का आहे ना, हा पेट्रोल आहे म्हणून, पेट्रोल आहे म्हणून गाडी चालली. पेट्रोल तर पाहिजे, गाडी व्यवस्थित पाहिजे, टायर मध्ये हवा पाहिजे, पण गाडीमध्ये चावी फिरवणारा ड्रायव्हर पाहिजे ना. चावी व्हर्टिकल होती ती हॉरिझॉन्टल त्यांनी फिरवली, मग लगेच गाडी चालू होते. जोपर्यंत गाडी चावी फिरवणार नसेल तर गाडी कशी चालवणार? त्याच प्रकारे निसर्ग त्याला ऍक्टिव्हेट करणारा कोणतरी पाहिजे, राईट. आणि कसं असतं की निसर्गातनं जे आपल्या गोष्टी आहेत ते प्राप्त करण्याचे दोन मार्ग असतात, एक जबरदस्ती आणि एक प्रेमाने. समजा आता तुम्ही जबरदस्ती केलीत, कितीतरी आता लोक करतात, खोदतात जमिनी, तेल काढतात, बाहेर तेल काढतात. मग अति केल्याने काय होतं की एक दिवशी तो एवढा त्याचा हे होतो, किंवा तुम्ही आता एवढी शेती करता की जमीन नापीक होऊन जाते, एवढी केमिकल टाकता त्याच्यामध्ये, किंवा गायींना तुम्ही जास्त दूध पाहिजे म्हणून एवढं त्यांना हायब्रिड बनवून टाकता की ते दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होतो. किंवा भाज्या तुम्ही हायब्रिड बनवता, ती आता पहिले ना दुधी एवढी यायची लांब, दुधी एवढी, आता दुधी एवढ्या लांब असतात. पेरू एवढा मोठा, तो पेरू म्हणजे कापसासारखा वाटतो खाल्ल्यावरती, कापूस खातोय. मग अति केल्याने तसं होतं, राईट. निसर्गाने जे प्रेमाने भेटतं ते आपण घेत नाही. लवकर पाहिजे, पडाड पाहिजे, कशा करता पाहिजे, जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती करायची, मग त्या दुष्परिणाम भोगायला तयार होणार, राईट. म्हणून दॅट्स वाय प्रभुपाद येथे लिहितात की आपण निसर्गाने जे दिलेलं आहे प्रेमाने ते घेतलं पाहिजे आणि भगवंतांना प्रसन्न करून. म्हणून या तात्पर्याच्या शेवटला बघा प्रभुपादांनी काय दिलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं एक करायला पाहिजे, आणि प्रभुपाद आपल्याकरता तात्पर्यामध्ये लिहितात, बद्ध जीवांकरता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यत्न केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना होत होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. आणि स्पेशली कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केलेली आहे, आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्तीकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांनी केलेला आहे. कृष्णवर्ण तुषा कृष्णम सांगोपांग पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती सुमेध सह. आपल्याकरता विधी काय कलियुगामध्ये? हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे. आपली विधी काय आहे यज्ञाची? हरिनाम संकीर्तन, राईट. मग आता तुम्हाला कळली यज्ञाची व्याख्या. यज्ञ जे आहे ते कशा करता केलं जातं? भगवंतांच्या संतुष्टी करता, राईट. सॅक्रिफायसिंग अवर इंटरेस्ट फॉर द प्लेजर ऑफ द लॉर्ड, राईट. बेसिकली ह्याच्या आणखीन एक डेप्थ मध्ये एक डेफिनेशन अशी येते की यज्ञ म्हणजे बेसिकली आपल्या चित्ताला भगवंतांच्या सेवेत लावणे. आपलं जे चित्त आहे ना, आपलं जे मन आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे की आज आपलं मन जे आहे ते भगवंताच्या सेवेत लागू शकत नाही. म्हणून चैतन्य प्रभू म्हणतात कि हमें एक्चुअली मन अपना भगवान को देना है, बराबर है, लेकिन हम अपना मन भगवान को नहीं दे सकते. इसलिए वो बोलते हैं कि अगर मन नहीं दे सकते ना तो मन के अंदर जो है ना वो दे दो. मला तुमच्या मनामध्ये काय आहे? ऍक्च्युअली आपण आपलं हृदय भगवंतांना दिलं पाहिजे ना, पण हृदय देऊ शकत नाही आपण. मग आता हृदयामध्ये जे आहे ते द्या ना. प्रत्यक्षाने दिली म्हटली माताजी शिरपूरवर ना, कारण आपली भेट झाली होती म्हणून तुम्हाला आठवतंय पुन्हा पुन्हा. मग आता आपल्या हृदयामध्ये काय आहे? घर, बंगला, पैसा, पत्नी, बच्चे, पति, नौकर चाकर, प्रॉपर्टी. तो एक्चुअली आइडियली हमें भगवान को अपना हार्ट देना चाहिए. हार्ट नहीं दे सकते कोई बात नहीं है ना, पैसा बहुत सारा वो दे दो भगवान को. अपना घर दे दो सेवा के लिए, बच्चों को सेवा के लिए दे दो. लाइक दैट वी ऑफर सर्विस टू द लॉर्ड, राइट. मैं घाबरले एकदम. म्हटलं यार ये तो ये लोग कुछ भी नहीं छोड़ते. अगर ये नहीं तो ये नहीं तो ये नहीं तो ये. मग आता म्हणून बघा हे जे यज्ञ असतात
जे तूप टाका, अन्नधान्य टाका. मग आयडियली भगवंत म्हणतात की मनमना भाव मन बघतो, तुझं मन माझ्या सेवेत माझ्या ह्याच्यात लाव चित्तामध्ये. पण माझ्या मनामध्ये काय आहे, ये घी है, ये ग्रेन है, तो ठीक है वो ग्रेन और घी यज्ञ में आहुति दो और उससे मेरा यज्ञ करो, पूजा करो. राइट, बेसिकली आवर पोझेशन्स, जे आपले पोझेशन्स आहेत ते. राईट, सो लाईक दॅट प्रभुपाद इथे क्लॅरिफाय करतात की कलियुगामध्ये एकच यज्ञ आहे, ते म्हणजे हरिनाम संकीर्तन. राईट, मग आता काय होईल, अशा प्रकारे आपण यज्ञ केलं तर काय होणार आहे, श्लोक नंबर 11 मध्ये तुम्ही आहे सगळे माझ्यासोबत. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे. ठीक आहे, आपण एकदम नवीन लोकांना वाचायला होतं. ठीक आहे, विंडो नंबर 3 मध्ये जा तुम्ही सरळ. आता धुळेवर ना स्वीटी वाढवा माताजी, कारण त्यांची आमची भेट झाली नाही तिकडे. जीवीला आल्या होत्या, त्यांनी मेसेज टाकला होता. वाचा, आहेत का त्या? हरे कृष्ण प्रभू. हा, दंडवत प्रणाम. वाचा श्लोक नंबर 3.11 अनुवाद वाचा. 11 हो, अनुवाद वाचते. हा, अनुवाद. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देव देवता तुम्हालाही संतुष्ट करतील, आणि या प्रकारे मनुष्य आणि देव देवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. ओके, देवान भावयतेन ते देवा भावयन्तु परस्परम भावयन्त श्रेय परमावेस्तस. सी, इथे भगवान काय म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही देवी देवतांना संतुष्ट केल्या यज्ञाद्वारे, तर ते काय होतील, आपापल्या तुमच्या ज्या गरजेच्या वस्तू तुम्हाला देतील. राईट, आणि अशा प्रकारे सहयोगाने मग आपण सर्वांसाठी काय होईल, समृद्धीचं राज्य प्रस्थापित होईल. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, सुंदर तात्पर्य प्रभुपादांचे, देवतांना भौतिक कार्यांचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आले आहे. पुरुषोत्तम भगवान यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये असणाऱ्या देवतांचा म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशेष देवतांना संतुष्ट करण्यासाठी असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञामध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. म्हणून गीतेत सांगण्यात आलेले आहे, श्रीकृष्ण स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भक्त आहे. म्हणून डायरेक्ट आपण काय करायची, मग आता आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट भगवंतांची पूजा केलेली नाही, सगळ्या देवतांची पूजा करून डायरेक्ट भगवंतांची आपण काय करायची, पूजा करायची. राईट, त्यामुळे आपल्याला कुठल्याही नैसर्गिक पदार्थांचा तुटवडा होणार नाही. आणि मग शेवटला प्रभुपाद म्हणतात, सुंदर लास्टच्या पॅरेग्राफात लिहिलेल्या प्रभुपादांनी, यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. कारण लक्षात ठेवा, आपलं लक्ष हे नाहीये की आपल्याला फक्त आपल्या गरजा भेटल्या पाहिजेत. 3 आपले प्रायमरी कारण आहेत. आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, आपल्याला जे पाहिजे ते भेटलं पाहिजे, नंबर 1. सेकंड, ह्या गरजा पूर्ण करताना आपल्या कुठल्या कर्मबंधन लागलं नाही पाहिजे. आणि 3rd, आपल्याला नुसतं कर्मबंधन न लागू नाही म्हणून आपलं कार्य करायचं नाही, पण आपल्याला भगवत प्रीती उत्पन्न करायची, भगवंताशी प्रेम करायचंय. या 3 लेवलवरती आपल्याला काम करायचंय. म्हणून इथे भगवंत काय म्हणतायत, प्रभुपादांनी काय म्हटलेलं आहे इथे वरती श्लोक मध्ये, काय म्हटलेलं आहे, परस्पर भावयंत श्रेय परवपस्सथ. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की तुम्हाला असं काहीतरी परम म्हणजे जे लांब, श्रेय म्हणजे काय, लॉंग टर्म बेनिफिट. आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट प्राप्त करायचंय, नुसतं इमिडिएट नाही की माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून मी फक्त देवतांची पूजा करत नाही. माझ्या गरजा पुऱ्या होतील देवतांची पूजा केल्याने, प्लस मला बंधन लागणार नाही, आणि 3rd मोर इम्पॉर्टंट, मला भगवंतांची प्रेम होईल. ते जर उत्पन्न झालं तर मग मला भौतिक जगात राहायची गरज नाही, मी आध्यात्मिक जगामध्ये गेल्यावरती मग मला काहीच त्रास नाही. राईट, कारण आपल्या सगळ्या कष्टाचं दुःखाचं कारण काय, या भौतिक जगामध्ये राहणं. बरोबर आहे, लाईक दॅट. अशा प्रकारे आपण देवतांना काय केलं पाहिजे, आदर केलं पाहिजे. आणि एवढं लक्षात ठेवा की हे जे देवतांना आपण जे कधी कधी काही लोकांना वाटतं की आपण यज्ञ नाही केलं तर देवता उपाशी मरतील. असं काय नसतं. देवतांना आपण यज्ञ करतो आणि देवता यज्ञामध्ये येऊन आपला शेअर भाग घेऊन जाते, त्याचा अर्थ असा नाहीये की देवता आपल्यावरती अवलंबून आहेत त्यांच्या अन्न पाण्याकरता. आपण जेव्हा देवतांना यज्ञामध्ये आहुती देतो तेव्हा आपण त्यांचा सन्मान करतो, आदर देतो. दॅट इज द थिंग. म्हणून तुम्हाला दिसेल 4th स्कंदामध्ये भागवतच्या सती जेव्हा शिवजींचा वाटा भेटत नाही यज्ञामध्ये, तेव्हा ती म्हणते की माझ्या नवऱ्याचा काय झाला, अनादर झाला. ते असं नाही म्हणत की आता उपाशी मरतील ते.
सो देवता त्यांचा सन्मान आदर आहे हा यज्ञ म्हणजे. इट्स अ म्युच्युअल रिस्पेक्ट, राईट. अशा प्रकारे काय होतं की आपण एक हायर ऑथॉरिटीला फॉलो करतो. इंडिपेंडेंटली जीवन जगण्याऐवजी आपण कोणाला तरी हायर पर्सनॅलिटीला उभे करतो, राईट. आणि म्हणून बघ असं हे केल्याने काय होईल पुढे. रोपादाने सुंदर लिहिलेलं आहे, सुंदर लाईन दिलेली आहे लास्टच्या पॅराग्राफ मध्ये 3.11 मध्ये. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो धुवा स्मृती, स्मृती लभ्ये सर्व ग्रंथीना विप्रमोक्ष. प्रोपादितात बघा ते स्टेप बाय स्टेप आहे, किती सुंदर आहे बघा ते. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो, नंबर 1. शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध होते, नंबर 2. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते. आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वांची परिणिती म्हणजे वर्तमान समाजासाठी आवश्यक असलेल्या कृष्ण भावनेमध्ये होते. म्हणजे कळलं का तुम्हाला किती लेवलला ते पर्पज आहे त्याचा. असं नाही की नुसतं पोट भरायचं म्हणून आपण देवाला यज्ञ केलं पाहिजे आणि मला खायला प्यायला भेटेल मी खुश होईल. एवढं ग्रॉस कन्सेप्शन असू नये आपला यज्ञाबद्दलचा की देवा. म्हणून लोक भारतामध्ये आता एवढे लोक कर्मकांडी आहेत आपल्या भारतामध्ये कुठे पण, अरे भगवान की पूजा करो, भगवान की पूजा करो, खाने को नहीं मिलेगा. अभी जंगल में चींटी है, हाथी है, वो लोग थोड़ी यज्ञ करते हैं. मिलता है उनको खाने को? मिलता है ना. जब भगवान ने हमें बनाया है तो भगवान हमें अपनी चीज देंगे खाने के लिए, जो हमें देना है. मांगने की भी जरूरत नहीं पड़ेगी आपको, राइट. बराबर टाइम पे वर्षा होगी, आप जाके खेत में अनाज लगाओ, 4 महीने में उसका वो ग्रेन्स आ जाएगा, भर भर के पूरे साल भर के लिए. किती क्विंटल येतं शेतामध्ये पीक. माझी आई घरी जात असते तिकडे नेपाळला. तो भाऊ गेला तिकडे मार्केटला, दुसरीकडे दुकान टाकलं त्याने. शेत आहे ते, जाते शेती करते. कितना हो गया, कितना क्विंटल है. म्हणते एवढा हो गया की पूरे साल भर बैठ के खा सकते हैं हम लोग, कुछ काम नहीं करेंगे तो भी चलेगा. मग एका फॅमिली करता भरपूर येतं शेतामध्ये पीक. पण आता आपल्याला काय मोबाईल पाहिजे, मोबाईल मध्ये डाटा पाहिजे, डाटा लावून व्हिडिओ बघायचा आपल्याला, रंगीबेरंगी साड्या घालायच्या आहेत, बांगड्या घालायच्या आहेत, लिपस्टिक लावायची आहे, पावडर लावायची आहे ना, मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजेत. मग आता अशा प्रकारे कृत्रिम जर आपण गरजा उत्पन्न केलेल्या आहेत, मग बसा काम करत 12च्या 12 महिने. पूर्वी कसं असायचं माहिती आहे ना तुम्हाला, लोक जास्तीत जास्त 4 महिने कष्ट करायचे पावसाळ्यामध्ये किंवा 6 महिने, आणि त्यांच्या वर्षभराच्या गरजा पूर्ण व्हायच्या आणि मग बाकी टाइम तीर्थयात्रा. आता काय 10 दिवस तीर्थयात्रेला गेले तर त्राईमाम होऊन जातं. अरे बापरे, ऑफिस में भयंकर बवाल हो गया, 10 दिन गायब था. आपलं असं झालेलं आहे तथाकथित जीवन, राईट. पण जर आपण ही सिस्टम फॉलो केली तर मग आपल्याला सिंपल उदाहरण घ्या ना प्रसादाचं. जर तुम्ही भगवंताला प्रसाद बनवून अर्पण केला तर तुमचं पोट पण भरेल आणि तुमचं हृदय पण भरेल, राईट. आता काय होतंय, बाहेर जे लोक हॉटेलमध्ये खातात किंवा नुसतं खातात, खाना है, खाना चाहिए हमको, खाना खाया क्या आज. कसं लोक म्हणतात, खाना खाया क्या, तुम कोई खा जाओ. किती म्हणजे एवढं स्थूल कॉन्सेप्शन आहे ना. एकदा आमचे भक्त होते, नवीन होते, आता थोडे इम्प्रूव्ह झाले ते. म्हणजे असं मध्ये एक प्रसाद दिला होता, नवीनच होता एकदम. म्हटलं आय वॉन्ट टू ईट. म्हटलं अरे ईट नाही बाबा, असं म्हणत मला खायचंय. अरे खायचं नाहीये ते, त्याला ऑनर करायचंय, ऑनर. म्हणून आपण कसं म्हणतो प्रसाद ग्रहण करणे, राईट. खाणे म्हणत नाही. ते लोक कसं आहे की नुसतं खायला पाहिजे. अरे नुसतं खायचं नसतं राजा. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. प्रसाद घेणे म्हणजे यज्ञ प्रभूजी. हा यज्ञ आहे ना ते, म्हणून त्याला आपण म्हणतो ग्रहण करणे, राईट, रिसीव्ह करणे. असं नाही की खायचंय मला, खायचंय. ते खाल्ल्याने काय होणार नसतं, पोट भरेल पण हृदयाची शुद्धी होणार नाही. प्रसाद ग्रहण केल्याने काय होईल, ते प्रसाद खाल्ला पण जाईल आणि हृदय पण आपलं तृप्त होईल, राईट. म्हणून यज्ञातनं उत्पन्न झालेल्या गोष्टी घेणे फार जरुरी आहे आपल्याकरता. म्हणून समाजामध्ये सिस्टम आपल्या विवाह यज्ञ आहे, राईट. नुसतं तुम्हाला जर पोरबाळ उत्पन्न करायचे असतील तर मग तसं पण तुम्ही करू शकता. तुम्ही बघा आता पश्चिमात्य देशामध्ये काय करतात लोक, हे काय नाही, मॅरेज नाही, काय नाही असं. मग त्यांच्यापासून झालेले संतांचे उत्पन्न असलेले काही संस्कार नसतात,
नवरा बायकोला काही संस्कार नाही, मग ते अशी मुलं पुढे जाऊन आतंकवादी बनतात, क्रिमिनल बनतात, समाजाकरता फार मोठं एक क्लेश बनतात, ते लोक ड्रगिस्ट बनतात, काही पण बनून जातात. राईट. सो दॅट्स वाय यज्ञ, कारण यज्ञ आले की लगेच रूल रेग्युलेशन येतात. एवढं घेतलं पाहिजे, एवढं नाही घेतलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे. राईट. म्हणून यज्ञ करणं जरुरी आहे. राईट. अशा प्रकारे आपली पोट पण भरेल, आपलं हृदय पण संतुष्ट होईल. राईट. मग आता असं नाही केलं तर काय होणार? श्लोक नंबर 13 वाचा. कोविड वैकुळे प्रभू. सुखदा माताजी बोला. इथे उती शब्द वापरला तो काय अर्थ मला कळलं. कुठे कुठे? जीवन शुद्धीमुळे स्मृतीमध्ये अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण. ऊती म्हणजे पेशी. ऊती म्हणजे बेसिकली टिश्यू आपले ब्रेन टिश्यूज. तुम्ही प्रसाद खाल्ला किंवा त्याला तुम्ही ग्रहण करा म्हणा व्यवस्थित भाषेमध्ये. प्रसाद तुम्ही घेतला तर आपले जे ब्रेन टिश्यू असतात ना, मेंदू, ते फाईन टिश्यू डेव्हलप होतात, ज्याने आपण भगवंतांना समजू शकतो, जीवनाबद्दलची माहिती घेऊ शकतो. आणि नुसतं तुम्ही जर ते हॉटेलमध्ये जाऊन ते खाल्लं बनवलेलं, तर त्याने काय होतं, जे ब्रेन टिश्यू आहेत ते आणखी डॅमेज होतात, माणूस वेडा होतो. राईट. म्हणून प्रसाद घ्यावा, प्रसाद, नुसतं भोग करू नये. राईट. मग आता अशा प्रकारे यज्ञ केल्याने सगळे आहेत माझ्यासोबत बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. जास्त नाही, 15 मिनिटं आहेत, धीर ठेवा. यज्ञ आपल्याला 15 मिनिटात पूर्ण करायचं. ठीक आहे. मग अशा प्रकारे जर आपण यज्ञ केलं तर काय होणार आहे? श्लोक नंबर 13 मध्ये समजा अशा प्रकारे आपण जर नाही घेतलं वस्तूंचा, आपला गरजांच्या वस्तू, तर काय होणार आहे? श्लोक नंबर 13 वाचा. सुरेंद्र चौधरी वाचा श्लोक नंबर 13. एक मिनिट, कुठे पोचलो आपण? कृष्ण 12 राहिला प्रभू. हा सॉरी 12 वाचा. 12 वाचा. इष्टान भोगानि ओदेयो दास्यन्ते यज्ञ भाविता तदैतान प्रदायज्यो योगुम तेस्तेन एवसा. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील, तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांच्या भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे. हरे कृष्ण. येस. मग तुम्ही बाहेर जाऊन आरडाओरडा करू नका, चोर 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 चोर. हमारे आसपास सब चोरी आहे. ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या कोणाच्या आहेत? आपल्या नाही आहेत. हे शरीर पण आपलं नाहीये हो. जेव्हा तुम्ही मुलांना जेव्हा जन्म देता, आपल्या बाळांना जन्म देता, तेव्हा त्याचं शरीर बनवण्याकरता तुम्हाला असं वाटत असेल की मैं सब सप्लाई करते हैं हम लोग, है ना, उसको बॉडी जो उसका बनता है बच्चे का, राइट, माँ के गर्भ में. आता त्याला तुम्ही बनवण्याकरता काय देतात? आता त्याचा हात पाय हार्ट सगळे ते आवडे डेव्हलप होतात. तुम्ही विचार करत असाल की मैं प्रसाद ले रही हूँ, मैं खाना खा रही हूँ, तो फिर मेरी तरफ से शक्ति उसको जा रही है और वो डेव्हलप हो रहा है. राईट. असं आपल्याला वाटतं कर्तृत्ववान ह्याला. पण आपल्याला कळलं पाहिजे की इव्हन जर एखाद्या गोष्टीला आपण जर त्या गोष्टी दिल्या सगळ्या, समजा तुम्ही एक भांडे घेता, त्यात तुम्ही ते सगळं टाकलं जे तुम्ही स्वतः अन्न पुरवता, तर त्यात ऑटोमॅटिक बाळ उत्पन्न होतं का? नाही ना. आपल्या इंडियामध्ये पूर्ण नसतात. भगवंत त्याच्यामध्ये जीव टाकतात, आत्म्याला आणून ठेवतात, म्हणून ते त्यांना उत्पन्न होतं. आणि प्लस आपण जे काही घेत असतो ते पण थोडे आपलं आहे. सगळं देवानेच दिलेलं आहे ना आपल्याला. अन्न वस्त्र निवारा पाणी सगळं काही. आपण फक्त इथली वस्तू इथे उचलतो आणि ते तुम्ही ईश्वर वाचलेलंच आहे. राईट. आणि तुम्ही घर बनवता, दगड माती लोखंड उठलं, अरे मेरा घर है मेरा घर है. आपका थोड़ी है, भाड़े पे आपको दिया हो, आपने बनाया. बनाने का क्रेडिट ले सकते हो, वो भी कैसे? भगवान की कृपा से मैंने बनाया, बट नॉट ओवरऑल क्रेडिट. राइट. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की इस प्रकार अगर आप नहीं लोगे ये सारी चीजों को, भगवान को भोग लगाए बिना, तो क्या है? आप चोर हैं. राइट. राइट. तर हा प्रसादाचा श्लोक आहे. प्रसाद जे भगवंतांना भोग न घेतात त्याला काय म्हणतात? चोर म्हणतात. आता प्रभुपादाने सुंदर तात्पर्य दिलेलं आहे. ऑफकोर्स पहिल्या तात्पर्यामध्ये प्रभुपादाने लिहिलेलं आहे की देवी देवतांचे यज्ञ कोणासाठी असतात, तर तुम्ही वाचा व्यवस्थित, तुम्हाला कळेल ते. बेसिकली देवी देवतांचे यज्ञ सगळे कशा करता असतात? श्री विष्णू यांना संतुष्ट करण्याकरता असतात. अल्टिमेटली कुठल्याही यज्ञामध्ये श्री विष्णू संतुष्ट केले जातात. राईट. नंतर प्रभुपादाने दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की आणि सुंदर प्रकारे त्यांनी लिहिलंय एकदम विस्तारामध्ये
की कशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा कशा आहेत निसर्गाद्वारे पूर्ण केल्या जातात. त्यांनी भरपूर विस्तारामध्ये दिलेलं आहे. मध्ये एक मी पॅराग्राफ वाचन फक्त. प्रभुपाद लिहितात, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तीसाठी धान्य, फळ, फळावे, भाजीपाला, दूध, साखर आणि इवन इत्यादी आणि मांस भक्षकांसाठी मांस, कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी या सगळ्या गोष्टी ही मनुष्य निर्माण करू शकत नाही. राईट. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टी असू शकत नाहीत. या गोष्टीशिवाय कोणी जगू शकत नाही. आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योग धंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच अनेक इत्यादी वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा आता ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला पुरवल्या आहेत. का पुरवलेल्या आहेत? या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकड आणि निरोगी राहावे याकरता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारे या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. राईट. याच्या करता नव्हे की आपण इंद्रिय तृप्ती करावी आपलं शरीर बळकट बनवून. राईट. कशा करता की याने आपण काय करायचं, शरीर स्वस्थ ठेवून भगवंतांची सेवा करायची. म्हणून बघा आज आपल्याला दुःख काय आहे या जगामध्ये, कारण आपण ज्या गोष्टी करता बनलेलो आहोत आणि आपल्याला जे करायचं ते आपण करत नाही आहोत. राईट. आणि हे आपल्या दुःखांचं, क्लेशांचं कारण आहे. तुम्हाला दिसेल हे सगळे जे क्लेश असतात ते कशात नाही येतात, 3 माध्यमात येतात. आदिदैविक, आध्यात्मिक, आदि भौतिक. या 3 क्लेशांच्या माध्यमातून आपल्याला भगवंत क्लेश देत असतात की तुम मेरे सिस्टम को फॉलो नहीं करोगे, ठीक है, तुमको इस प्रकार क्लेश मिलते रहेगा. आणि माझे बुद्धिमान लोक असतात ते काय होतात, जीओएसटी कोर्सला येतात, गीता कोर्स 6 सेशन. त्यांना कळतं अरे आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक, ये तो बहुत हो रहा है मेरे को, क्यों हो रहा है, देखो ये चीज है, इसकी वजह से हो रहा है. राईट. आणि मग म्हणून जे लोक अशा प्रकारे मग सुधरतात, यज्ञ करतात, त्या लोकांना मग कधीच याचा प्रॉब्लेम होत नाही. मग तुम्ही म्हणाल की हम डिवोटी हो गए, हमको अभी भी प्रॉब्लम होता है, हमको भी बीमारी होता है, हमारा भी कभी बिजनेस लॉस होता है. नाउ यू आर अंडर कृष्णा. आता तुम्ही भगवंतांच्या अधीनात. आता जे काही तुमच्या जीवनामध्ये होणार ते भगवंत तुम्हाला त्यांच्याकडे जवळ घेण्याकरता करतात. ते कधी देतात भरपूर, कधी काढून घेतात, पण अल्टिमेटली त्यांना आपल्याकडे त्यांना घेऊन द्यायचं असतं आपल्याला भगवंतांना. राईट. म्हणून प्रभुपाद येथे लिहितात, अशा प्रकारे जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि केवळ इंद्रिय तृप्ती करता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक रुपडत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो, कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज कधीच सुखी होऊ शकत नाही, कारण त्यांना जीवनामध्ये ध्येय नसते. त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्ती असते. तसेच यज्ञ कसं करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. ज्याकरिता श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज स्वरूप संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. अशा प्रकारे आपण संकीर्तन यज्ञ करून सर्व प्रकारे देवी देवता आणि सगळे यांना प्रसन्न करून आपल्या गरजा प्राप्त करू शकतो. आणि ऍट द सेम टाइम आपण शुद्ध होऊन आध्यात्मिक जगाकडे प्रयाण करू शकतो. अशी सिस्टम आहे. श्लोक नंबर तुम्ही आता 9 पासून ह्याला वाचलात. 9 मध्ये भगवंत म्हटले यज्ञ करना पडेगा. त्याच्याकरता 10 मध्ये त्यांनी सांगितलं की ये सिस्टम मैंने बनाया, देवी देवता होगा, उनकी पूजा करो, आराधना करो. आणि 11 मध्ये त्यांनी सांगितलं की ऐसे कॉस्मिक कोऑपरेशन से आपको आपकी जरूरत की चीज मिलेगी, प्लस आपको कोई बंधन नहीं लगेगा. आणि मग 12 मध्ये सांगितलं जर तुम्ही याला फॉलो नाही केला तुम्ही काय होणार, चोर बनणार. राईट. आणि मग आपण हा येस माता बोला बोला. साधारण म्हणून 5 यज्ञ त्यांना पंचमहायज्ञ म्हणतात. कोणकोणते पंचमहायज्ञ प्रभूजी? येस, ते तुम्ही जर याच्यावरती बघायला गेलात, मायावादी लोकांचे 5 प्रकारचे डीटी असतात. सूर्य, त्यानंतर गणेश, दुर्गा आणि शिव यांना अनुसरून ते वेगवेगळे यज्ञ आहेत. पण आता इथे तुम्ही जर हे तात्पर्य बघितलं, बघा आता कम्पॅरिझन 2 लेवलला चाललंय आपलं. एक आहे वैदिक कर्मकांड आणि दुसरं आहे प्रभुपादांचे परपोट. त्यांनी कसे केलेले आहेत की आपल्याला म्हणजे 2 पॅरल गोष्टी चालल्या आहेत. वैदिक कर्मकांड आणि दुसरं काय आहे कृष्ण भावनामय जीवन, ज्याच्यामध्ये ऑलरेडी यज्ञ होतं. कळलं का तुम्हाला? म्हणून तात्पर्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा दिसेल प्रभुपाद दोन्ही मिक्स करून सांगतात आपल्याला
म्हणजे जो एक साधारण व्यक्ती आहे बाहेरचा, त्याच्याकरता हे सगळे यज्ञ असतात देवी देवतांचे वेगवेगळ्या प्रकारचे. पण आपल्याकरता काय आहे, संकीर्तन यज्ञ आहे. कळलं का तुम्हाला? म्हणून हा जेव्हा तुम्ही सेक्शन स्टडी कराल, म्हणून कधी कधी कसं काय होतं की बाहेरचे लोक असतात बरं, ते म्हणतात की अरे यहाँ पे तो श्री विष्णू का यज्ञ किधर लिखा हुआ है, यहाँ पे देवताओं का यज्ञ है, लेकिन प्रभुपाद ने लिख दिया श्री विष्णू का यज्ञ. तर त्याला उत्तर काय आहे? त्याला उत्तर असं आहे की जर तुम्हाला माहिती है ऑलरेडी की देवताओं का यज्ञ करने का तात्पर्य उद्देश्य क्या है कि भगवान विष्णु को प्रसन्न करना, तुम डायरेक्ट भगवान विष्णु का पूजा करो ना, देवताओं का करने का क्या जरूरत है, राईट. म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य त्या अँगलने दिलेले आहेत. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर गीतेच्या फ्लो प्रमाणे अर्जुनाला माहित नाहीये की वो कर्मयोग का, त्याला काय म्हणतात, कर्मयोगाचा उद्देश काय आहे, म्हणजे कर्मयोगामध्ये कोणाला पूजा करायची ते माहित नाही अजून त्या कर्मयोगी व्यक्तीला. पण आपल्याला कळलेलं आहे की कर्मयोगाचा उद्देश काय आहे, भगवंतांशी जोडणे, राईट, समथिंग लाईक दॅट. मग आता ह्यानंतर आपण मग ह्याला पुढे कनेक्ट करून पुढच्या 13 नेक्स्ट टाइम बघू. 13, 14, 15, 16 अजून 3-4 श्लोक आहे त्यामध्ये, की अशा प्रकारे जेव्हा आपण यज्ञ करणार आणि यज्ञ करत करत आपल्या गरजा पूर्ण करणार, तर आपलं हृदय पण शुद्ध होईल, आपल्या गरजा पण पूर्ण होतील. आणि जर आपण असं नाही केलं तर आपल्याला काय होणार, श्लोक नंबर 12 मध्ये सांगितलेलं आहे की आपण चोर बनणार, आणि श्लोक नंबर 13 मध्ये सांगितलेलं आहे की आपण अशा प्रकारे केवळ पापाचं भक्षण करणार आणि आपलं कर्म वाढत जाणार. तर आपण याला बघू पुढच्या वेळेला. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर बोला, 2-3 मिनिटांमध्ये पटकन. हरे कृष्ण प्रभूजी. बोला. येस, हरिनाम प्रणाम प्रभूजी. बोला बोला. हा प्रभूजी, मी एका ठिकाणी असं ऐकलेलं तर पंचमहायज्ञ म्हणजे, बोला बोला बोला, आवाज तुमचा आवाज येतोय, बोला ना. हा, मी ना अगोदर म्हणजे आपल्या इस्कॉन मध्ये येण्याच्या अगोदर मी आधी स्वामी समर्थांचं करायची. अच्छा. तर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मी जेव्हा जायची ना, मग तेव्हा पंचमहायज्ञ म्हणजे त्यांनी सांगितलेलं, पंचमहायज्ञ म्हणजे अग्नीला द्यायचं, सूर्याला पाणी द्यायचं, त्यानंतर मग आपल्या प्राण्याला द्यायचं, जसं कुत्रा गाय वगैरे आले की त्यांना द्यायचं, त्याच्यानंतर आपल्या घरी अतिथी कोणी आलं की त्यांना द्यायचं, आणि एक आपला स्वतःचा हक्क काढायचा भावाचा त्याच्याचा, असा पंचमहायज्ञ सांगितलेला होता. या प्रकारे पण करू शकतात ते, इवन या अँगलने सुद्धा. बरोबर आहे. बेसिकली सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या सगळ्यांना यज्ञ हे अनिवार्य असतात. ते म्हणजे इवन ऑर्डिनरी जे हाऊस होल्ड आहेत, जे लोक एकदम भक्ती म्हणजे एकदम एक त्याला काय म्हणतात, एक असं भक्तिमय म्हणजे पूर्ण असं वैराग्य जीवन जगत नाहीत, इवन जे ऑर्डिनरी हाऊस होल्डर आहेत त्यांना पण अशा प्रकारचे यज्ञ करावे, म्हणजे काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला यज्ञ करावे लागणार. दॅट इज द अंडरस्टँडिंग. ओके. हा प्रभूजी, अजून एक प्रश्न होता माझा. हरी बोल. बोला बोला बोला. प्रभूजी, आपण भगवंतांना 56 भोग लावतो. हरी बोल. पण हा 56च भोग का लावला जातो असं माझ्या मुलीने हा प्रश्न मला विचारला होता. अच्छा. त्याचं उत्तर जगन्नाथपुरीवाले जे ज्यांच्या घरी जगन्नाथ आहे ते सांगतील. बोलू का? बोला बोला आरती माताजी. मी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की गोवर्धनची लीला झाली होती तेव्हा भगवंत 7 दिवस काहीतरी ते सगळं काउंट 56 होतो, तेव्हापासून मग 56 भोगा असं असतो. गोवर्धन लीलेमध्ये सांगितलं होतं एका लेक्चर मध्ये. हो बरोबर आहे. ऐकलेली माताची कथा मी पण ऐकलेलं, पण मला ते पूर्ण म्हणजे जसं आपला भगवंत कशा 7 दिवस आणि 7 रात्र होते ना भगवंतांनी गोवर्धन धारण केलेला, तर मग भगवंतांना आपण दिवसातून किती वेळेस भोगा लावतो त्याचे काउंट करून मला पण ती काउंटिंग माझ्या लक्षात येत नाही. 8 वेळा. माता भोग लावायचीच भगवंताला रोज 8 वेळा, त्याच्यामुळे ते 7 दिवस त्यांना भोग
सगळे भोगा लावणारे लोक ऍक्टिव्हेट झाले. लिटी किचन काही सोडून जायची तर मग ते 8 वेळेस बुक कसं स्वीकार करायची. भगवंत नाही 8 व्यंजन द्यायचे त्यांना काहीतरी. मला मी दिवसातून काय 8 वेळेस भोगा लावला असं म्हणजे व्यवस्थित मला आठवत नाहीये. मी सांगते बरोबर होतात ना माताजी. ओके. अजून काही प्रश्न कोणाला आहेत तर बोला. हा आता थोडा क्ल्यू मिळाला प्रभूजी. मी एवढं सगळ्यांचं ऐकलं ना तर मला असं लेक्चर मध्ये ऐकलेलं होतं की एखाद्या भगवंतांनी 7 दिवस पर्यंत गोवर्धन धारण केलेला होता. मग 7 दिवसापर्यंत त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं. मग जेव्हा काय भगवंत आले तेव्हा यशोदा मातेने त्यांना 7 दिवसाचं जेवढं राहिलेलं होतं तेवढं पूर्ण भगवंतांना अर्पण केलं. म्हणून हा म्हणजे आता हे सगळं ऐकल्यानंतर मला क्ल्यू झालं ते. प्रश्न पण तुम्हीच केला, उत्तर पण तुम्हीच केलं माताजी. विचारलं माताजी. ओके. हरे कृष्ण. प्रश्न तुमचे उत्तर आपले. ठीक आहे. मग आपण नेक्स्ट टाइमला याला कंटिन्यू करू की कशा प्रकारे आपण हे यज्ञ करून शुद्ध होऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला निविदा माताजी, बोला पटकन बोला, 1 मिनिटामध्ये बोला. प्रभूजी मला प्रश्न विचारायचा होता की म्हणजे भक्तीमध्ये वास्तुदोष, वास्तुशांती वगैरे असे आहेत ना, तोटे वगैरे असतात. हे केलं तर हे होणार, ते केलं तर, म्हणजे काय अर्थ आहे त्याला, काय मिनिंग वगैरे आहे का? वास्तुदोष असतो, करावा लागतो, करायचं असतं. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत प्रभूजी की जे म्हणजे हे करायचं नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. वास्तुदोष असतो, करावा लागतो. तोपर्यंत वास्तुदोष असतो नेहमी. आता आपण पण मंदिर बांधताना करतो ना, वास्तुदोषाचं निवारण करतो आपण. कारण आपण त्याच्या मागे फिलॉसॉफी असं आहे की आपण स्वतःला असं तुम्ही म्हणाल की आता भगवान का कर रहे तो फिर उसमें क्या वास्तुदोष और क्या है. सब भगवान के लिए पवित्र ही है ना, भगवान का जहां नाम लिया जाता पवित्र है. पण आपण स्वतःला त्या लेवलवरती समजत नाही कि मैं इतना एलिवेटेड लेवल पे हूं कि मैं वास्तु से परे हूं. सो दिस इज अ साइन ऑफ वन काइंड ऑफ ह्यूमिलिटी कि मैं अभी भी नीचे ही हूं. राइट. मैं इतना हाई नहीं हूं कि मैं, जसं चैतन्य महाप्रभूने श्राद्ध केलं होतं ना आपल्या आई वडिलांचं. महाप्रभूने गरज नव्हती पण महाप्रभूने दाखवलं की ये सिस्टम है वर्णाश्रम का, इसको फॉलो करना है मुझे. मैं अभी इतना ऊंचा नहीं हूं कि मैं इसके परे गया हूं. मग आपल्याला किती फॉलो करायला लागेल विचार करा. इट्स अ साइन ऑफ ह्युमिलिटी. नम्रता आहे ती. जरी नामस्मरण केल्याने सगळं दूर होतं पण स्टील आय फॉलो. आणि ऍट द सेम टाइम मी नामस्मरण चांगल्या प्रकारे करतो. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो कोटि वैष्णववृन्द की प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत.